नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही जर रोज ध्यान केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज आपण टॅरो रीडिंगसाठी 3 पाइल्स ठेवल्या आहेत आणि आपला प्रश्न आहे की कोणता मोठा बदल किंवा परिवर्तन लवकरच होत आहे. तुम्हाला जर वैयक्तिक टॅरो रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा आकाशिक रीडिंग किंवा ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांचा वापर करून तुम्हाला जर कोणत्याही प्रश्नाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर किंवा ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुमचा प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. चला तर आपण आजचं रीडिंग पाहूया.
फाईल नंबर 1. ओव्हरऑल हे रीडिंग तुमच्या व्यवसाय किंवा नात्याबद्दल सांगत आहे. त्यात होणाऱ्या बदलाबद्दल सांगत आहे. एखाद्या व्यवसायात किंवा एखाद्या नात्यात तुम्ही कोणतीच भूमिका विशेष घेत नव्हता. हळूहळू अगदी मंद गतीने सगळं चाललं होतं. तर आता तुम्ही तिथे पूर्ण तयारीने दूरदृष्टी ठेवून पुढचे पाऊल टाकत आहात. स्वतःला मिळत असलेल्या प्रत्येक संधीचा फायदा करून तुम्ही तुमच्या योजना प्रत्यक्षात आणत आहात. तुम्हाला जर पूर्वी उदास, दुर्बल वाटत होत असेल तर येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला या परिस्थितीत मोठा बदल दिसेल. जे पूर्वी कोणाचीच मदत मिळत नाही असं वाटत होतं, तर तुमचा व्यवसाय किंवा नातं सुधारू शकतं. त्यात प्रगती होईल. तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. तुमची व्यवसाय, कामधंद्यात यात वाढ होईल. अनेक लोकांशी तुमचा संपर्क येईल. जे काही दुःख तुम्हाला मिळालं किंवा कटू अनुभव आले, त्या त्रासाला आता तुम्ही कंटाळला आहात. त्यामुळे तुम्हाला आता येत्या काळात या त्रासाचाही त्रास वाटणार नाही आहे. तुम्ही मस्त मजेत प्रत्येक दिवस व्यतीत करणार आहात. हे रीडिंग फाईल नंबर 2. हे रीडिंग तुमच्या कुटुंबाबद्दल सांगत आहे. दुर्दैवाने तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच नातेवाईकांविरुद्ध, मित्रमैत्रिणींविरुद्ध स्वतःसाठी लढावं लागत आहे. तुम्ही तर आता जुने वाद विसरून पुढे निघून गेला आहात, पण तुमच्या ओळखीत, नात्यात किंवा दोस्तीमध्ये अशी कोणीतरी व्यक्ती आहे जिने तुमच्या या सुखी जीवनात द्वंद्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते तुमच्या नात्यातलेच कोणीतरी असू शकतात. तुमच्या शांत सुखी जीवनात किंवा नवीन काहीतरी साहस करण्याची जी तुमची वृत्ती आहे, या सगळ्यावर कुणाला तरी अंकुश ठेवायचा आहे किंवा होता. पण ते आता काहीच या माणसाला शक्य होणार नाही आहे. तो स्वतःच त्याच्या या सगळ्या डावपेचात अडकणार आहे. कदाचित त्याला पश्चात्तापही होईल आणि माफी मागण्याची वेळही येऊ शकते. तो आता या सगळ्यातून स्वतःला कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करेल आणि लवकरच तो पळ काढेल. तुम्हाला तुमच्या दयाळू, प्रेमळ वृत्तीबद्दल, तुमच्या चांगल्या कर्माबद्दल चांगले परिणाम दिसत आहेत. तुमची लवकरच प्रगती होईल आणि सुखसमृद्धी तुमच्याकडे येईल. तुम्ही आहात त्यापेक्षा अजून समजूतदार, हुशार अशी एक व्यक्ती होणार आहात.
पाईल नंबर 3 हे रीडिंग तुमच्या मित्रमैत्रिणींबद्दल सांगत आहे. तुम्ही स्वतः एक अतिशय मेहनत घेणारी व्यक्ती आहात. तुमच्या आयुष्यात काही अहंकारी व्यक्ती त्यांच्या पदाचा आणि भूमिकेचा गैरवापर करून तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुमच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामागे कारण आहे स्पर्धात्मक वातावरण. तुमचं मोकळं राहणं, आनंदी राहणं त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यांनी भांडणं वगैरे करून जी नाटकं केली त्यात ते तुम्हालाही अडकवू इच्छित आहेत. पण तुम्ही अतिशय हुशार आहात. तुम्ही या काळात स्वतःला वेळ दिलात, ज्ञान संपादन केलं, स्वतःवर काम केलं. यामुळे येणाऱ्या काळात ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या बाजूने उभ्या राहतील. त्या तुम्हाला नवीन दृष्टी देतील आणि सगळ्या बंधनांना, जुलमांना तोडून तुम्ही प्रगती कराल.